नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85व्या चक्का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर का तुम्हाला ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. या नेत्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट लवासा कसं डुबलं? पुण्याजवळच्या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक असं शहर ज्याची तुलना इटलीच्या पोर्टोफिनो या शहराशी केली गेली. 24,000 एकरवर पसरलेला हा एक असा प्रकल्प ज्याला महाराष्ट्राचं पॅरिस बनवण्याचं स्वप्न दाखवलं गेलं. होय, आपण बोलतोय लवासा बद्दल. एका नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट, काही उद्योगपतींची स्वप्नभूमी आणि हजारो गुंतवणूकदारांची आशा. पण आज याच लवासीची ओळख एक भूतिया शहर म्हणून होते, ज्या प्रकल्पामुळे स्थानिकांचे उद्धार होणार होते. जिथे आज लोक शिव्या घालत आहेत. शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, गुंतवणूकदारांचे पैसे बुडले आणि निसर्गाचा ऱ्हास झाला. पण लवासा नेमका का आणि कसा डुबला? यामागे कोणती राजकीय खेळी होती आणि आज तिथे काय परिस्थिती आहे, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वप्नांची सुरुवात आणि पवारांचं कनेक्शन गोष्ट आहे 2000च्या दशकाची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा गुलाबचंद यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या खाजगी हिल स्टेशनची संकल्पना सरकारपुढे मांडली. या प्रकल्पाला राजकीय पाठबळ मिळालं ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांचं. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील मोसे या खोऱ्यात हे शहर बसवण्याचं ठरलं. लवासा कॉर्पोरेशनची स्थापना झाली. सुरुवातीला शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि जावाई सदानंद सुळे यांचे यात शेअर्स होते, जे त्यांनी नंतर विकले. या प्रकल्पासाठी सरकारने नियम बाजूला सारले, कायदे वाकवले असा आरोप सुरुवातीपासूनच झाला. लवासाला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचा दर्जा दिला गेला, म्हणजेच स्वतःचे नियम स्वतःच बनवण्याचा अधिकार. वा रे वा. जमिनी गेल्या, स्थानिकांचा रोष वाढला. लवासा उभारण्यासाठी हजारो एकर जमिनीची गरज होती, मात्र आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने विकत घेतल्या गेल्याचे आरोप झाले. काही ठिकाणी जमिनी बळकावल्याच्याही तक्रारी आल्या. शेतकऱ्यांना वाटलं होतं की इथे शहर आल्यावर आपल्याला रोजगार मिळेल, हॉटेल व्यवसायात संधी मिळेल, आपल्या पोराबाळांचं कल्याण होईल. पण प्रत्यक्षात काय झालं? स्थानिकांना शहराच्या बाहेर ढकलण्यात आलं आणि सुरक्षेच्या नावाखाली त्यांचे रस्ते रोखले गेले. आज तिथला स्थानिक माणूस म्हणतो, आमची सोन्यासारखी जमीन गेली, पण हाताला काम मिळालं नाही. म्हणूनच आज तिथले लोक या प्रकल्पाला आणि नेत्यांना शिव्या घालत आहेत. निसर्गाचं जे नुकसान झालं ते वेगळंच. डोंगरांचे कडे कापले गेले, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. लवासाच्या बुडण्याची कारण तो एक निर्णय आणि ग्रहण. 2010 पर्यंत लवासा अगदी सुसाट धावत होतं. श्रीमंत लोकांनी करोडो रुपये देऊन तिथले व्हिला आणि फ्लॅट्स बुक केले होते. पण 2010च्या शेवटी लवासाला पहिलं मोठं ग्रहण लागलं, कारण पर्यावरण मंत्रालयाची नोटीस.
2010 मध्ये केंद्रातील युपीए सरकारच्या पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासाला स्टॉप वर्क काम थांबवण्याची नोटीस पाठवली. पर्यावरण मंजुरी न घेता काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला. जवळपास वर्षभर काम बंद राहिलं. यामुळे प्रकल्पाचा खर्च अफाट वाढला. कर्जाचा डोंगर. काम बंद असल्याने लवासा कॉर्पोरेशनला बँकाचे हप्ते फेडणे कठीण झाले. ॲक्सिस बँक व अनेक बँकांचे हजारो कोटी रुपयाचे कर्ज लवासावर होतं. कंपनी डिफॉल्टर झाली. राजकीय वरदहस्त संपला आणि 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता बदलली. भाजपचं सरकार आलं आणि लवासाला मिळणारे राजकीय संरक्षण संपले. चौकशा सुरू झाल्या आणि लवासा कायदेशीर कचाटात पुरता अडकला. आजची परिस्थिती काय तिथे? आजची परिस्थिती दिवाळखोरी आणि भुतिया शहर. 2018 मध्ये लवासा अधिकृतपणे दिवाळखोरीत निघाला. ज्या गुंतवणूकदारांनी आपली आयुष्यभरची पुंजी तिथे घर घेण्यासाठी लावली होती ते रस्त्यावर आले. नुकतेच डार्विन प्लॅटफॉर्म या कंपनीने लवासा टेकओव्हर करण्यासाठी बोली लावली आहे, पण अजूनही तिथली परिस्थिती सुधारलेली नाही. आज तुम्ही लवासात गेलात तर तुम्हाला सुंदर इमारती दिसतील, पण त्यात राहायला माणसं नाही. हॉटेल्स बंद आहेत. अनेक बांधकाम अर्धवट अवस्थेत गंजत पडले आहेत. निसर्गाचा विनाश करून गरिबांच्या जमिनी हिरावून कॉर्पोरेट जगताने उभारलेले हे काल्पनिक शहर आज स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. पवारांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आज एक बॅड ड्रीम म्हणजेच वाईट स्वप्न बनून राहिला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाशी आणि गरिबांशी खेळ केला गेला की काय होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे लवासा. तुम्हाला काय वाटतं? लवासा डुबण्याला राजकारण कारणीभूत होतं की लवासाच्या मालकांचा अतिलोभ? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.